नमस्कार मंडळी, सौम्यास किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कडाकणी बनवणार आहोत. तर आपण नवरात्रीसाठी देवीच्या नैवेद्यासाठी आपण इथे कडाकणी बनवणार आहोत. कोल्हापूर भागाला सर्रास कडाकणी केली जाते आणि डाळीच्याही कडाकण्या केल्या जातात, रव्या मैद्याच्याही कडाकणी केल्या जातात. तर इथे झटपट होणारी रेसिपी आपली आहे रवा आणि मैद्याची कडाकणी. तर आज आपण रवा आणि मैद्याचीच कडाकणी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि 4 चम्मच इथे रवा घेतलेला आहे. इथे 4 चम्मच रवा घेतलेला आहे आणि आता आपण रवा मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आता आपण गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे. इथे मी 250 ग्राम साखर घेतलेली आहे. त्याच वाटीच्या मापाने आपण पाणी घालायचं आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर 1 वाटी पाणी आपण ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे. आपण साखर पाण्यामध्ये विरघळेस्तोवर गॅसवरती ठेवणार आहोत भांडं. इथे साखर पाण्यामध्ये विरघळेस्तोवर आपण तेल कढवून घेऊयात. तर इथे आम्ही 100 ग्रॅम तेल घेतलेले आहे. हे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता साखर आपली पाण्यामध्ये चांगली विरघळलेली आहे. आपल्याला स्लो गॅसवरतीच साखर पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता आपण एक खाली गॅसवरती आणि इथे आपलं तेलही चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण हे मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. सुंठ वेलची पावडर आपण घालून घेणार आहोत 1 चम्मच. आपण पीठ हे असं हातावर सोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे गरम तेल घातलं होतं तेलाचं मोहन ते पिठाला एकसारखं लागतं. इथे बघू शकता. तर इथे आता आपलं साखरेचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. थोडं थोडं करत आपण पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथं आता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आपल्याला पीठ एकदम पातळ पण मळायचं नाही आहे किंवा एकदम घट्टही मळायचं नाही आहे. इथे बघू शकता. आता आपण हे पीठ 15 मिनिटासाठी भिजायला ठेवणार आहोत. आपण या पिठामध्ये रवा घातलेला आहे, तो 15 मिनिटामध्ये छान भिजेल. तर आपलं 15 मिनिटानंतर आपण बघू शकता पीठ आपलं छान भिजलेलं आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात. तर इथे आता आपण एकाच साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर आता इथे आपण लाटून घ्यायचे. आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पातळ कडाकणी लाटून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता एकदम पातळ आम्ही लाटलेले आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर इथे आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण छोटासा गोळा घालून चेक करूया. तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण कडाकणी घालून घ्यायची. तर इथे आपली कडाकणी तळून झालेली आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आपल्याला स्लो गॅसवरती कडाकण्या तळून घ्यायचे आहेत.
आपण याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर इथे आता आमच्या कडाकणी बनवून झालेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला मी इथे एक तोडून दाखवते. आणि चवीलाही खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.